पण गेल्या 10 दिवसापासून उमरा शहरात उमरण्या नगरपंचायत अंतर्गत चालू असलेली नळ योजना ही बंद आहे आणि ऐन पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। आज 10 दिवसाच्या कालावधीमध्ये लोकांना शुद्ध पाणी पिण्याकरता वॉटर आरो जे त्यांचे वैयक्तिक प्रायव्हेट जे आरो आहेत त्यांच्याकडून पाण्याचे कॅना घेऊन आज 30 रुपये एक कॅन प्रमाणे जवळपास 10 दिवसात प्रत्येक नागरिकांचे 300 ते 500 रुपये पाण्यासाठी खर्च झालेले आहेत। आज आम्ही उन्हाळा जर असता किंवा उखाड्याचे दिवस असते तर आम्ही हा विषय मान्य केला असतो, पण जवळपास आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुराचा सावट असताना उमरा नगरपंचायत लोकांच्या आरोग्याची खेळत आहे आणि शुद्ध पाणी देण्यात कुठेतरी कमी पडत आहे। 10 दिवस या पाणी पुरवठा योजना जर बंद करत असतील तर हे उमरण्याचे नगरपंचायतनं ठरवून दिलेले, जनतेनं ठरवून दिलेले, अध्यक्ष उपाध्यक्ष या खुर्चीवर बसणारे पदाधिकारी यांनी लोकांना जर न्याय देत नसतील, पाणी देत नसतील, आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि नगरपंचायतच्या प्रशासनाला योग्यरित्या काम करू देण्याची संधी दिली पाहिजे। आज जर 10 दिवस पाणी पुरवठा योजना बंद राहत असेल, इतक्या मोठ्या महाराष्ट्राच्या एक चांगल्या मोठ्या नेत्याच्या विधानसभा क्षेत्रात अशी जी परिस्थिती आहे पाण्याची, तर बाकी ठिकाणी का असेल? जवळपास या 2017 या कालावधीमध्ये 13 कोटी रुपये खर्च करून शासनाने या व्हाईट हाऊस या नावाने प्रसिद्ध असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रात एक चांगली नगरपंचायतची इमारत बनवली आहे आणि या इमारतीच्या माध्यमातून नागरिकांचे कामं झाले पाहिजे, नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे, वेळेवर दाखले मिळाले पाहिजे, लोकांच्या सफाईचा प्रश्न मिटला पाहिजे, पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे, विद्युतीकरणाचा प्रश्न मिटला पाहिजे। आज लहानच्या विषयाला जर 10 दिवस लागत असतील, हे पदाधिकारी कोणत्या कामाचे? यांनी रीतसर राजीनामा देऊन अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी मला या गोष्टी जमत नाही असं म्हणून आपण बाजूला व्हायला पाहिजे, दुसऱ्याला संधी दिली पाहिजे। काल सदर विषयावर मी उपाध्यक्ष यांच्याशी चर्चा केलो, वार्तालाप होता, ते स्वतः आले होते। वार्तालाप केला असता त्यांचं म्हणणं असं होता, मला या विषयाशी काही देणं घेणं नाही। पाणी प्रश्नावर उपाध्यक्ष यांचं म्हणणं असा होता, अजय पंगडगे यांचा, ते पाण्याच्या विषयावर तुम्ही अध्यक्ष मॅडम यांना विचारा, मी का करू? मला काही पाण्याच्या विषयावर देणं घेणं नाही। या भाषेत एक जनतेतून निवडून आलेला जबाबदार व्यक्तिमत्व असं जर म्हणत असेल तर यांना नागरिकांची कितपत जाणीव आहे? या लोकांनी 3.5 वर्षात जवळपास आज दर महिन्याला पाणी पुरवठा योजना ही ठप्प पडत आहे। पाणी पुरवठा योजनेवर शासनाचे आतापर्यंत जवळपास
2017 मध्ये मुंडे या नामक ठेकेदाराला वाई पाईपलाईन, नवीन टाकी बनवणे, घाटपूरच्या विहिरी दुरुस्ती करणे, नवीन मोटार लावणे याकरता 11.40 लाख रुपयाचा 11,40 लाख रुपयाचा निविदा मंजूर करून काम देण्यात आलेला होता। जवळपास तो काम पूर्णत्वास आला। त्याच्या माध्यमातून नवीन टाकी बनवण्यात आली 2,50,000 क्षमतेची जवळपास, आणि संपूर्ण शहरात नवीन पाईपलाईन टाकण्यात आली। आणि त्या अंतर्गत पोंभुर्णा ते घाटपूर जिथं जिथं खराब पाईपलाईन होती त्याकरता 12 किलोमीटर ही नवीन पाईपलाईन टाकण्यात आली। पण आज वस्तुस्थिती अशी आहे, या पोंभुर्ण्याच्या नागरिकांना जवळपास, मला सुद्धा माहित नाही की हे पाईपलाईन टाकले की नाही टाकले, का त्या पाईपलाईनच्या 12 किलोमीटरच्या पैशाचा जवळपास 5.5 करोड रुपयाचा हे चुराटा केले का, आज अशी शंका आहे। दर महिन्याला पाईपलाईन फुटत आहे, दर महिन्याला पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे। अशी गंभीर परिस्थिती पोंभुर्णा नगरपंचायतनं आमच्या पोंभुर्ण्याच्या करधारकावर, नागरिकांवर करून ठेवलेली आहे। ही दुर्दैवी बाब आहे। पावसाळ्यात जर लोकांना पाणी मिळत नसेल ही अत्यंत खेदाची बाब आहे। याकरता अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी राजीनामा द्यावा आणि गमतीच्या विषयावर जर असं आम्ही जर ह्या विषयात बोलायला गेला तर नागरिक कशाला आम्हाला फुकट निवडून दिले का हा विषय घेतात। अरे तुमच्याला जनतेचे कामं करणं होत नसेल तुम्ही खुर्ची सोडा ना, कशाला खुर्चीवर राहता? पैशाचा विषय करून तुम्ही मतदाराची हे करत असाल। आज कोणाची बोलायची ताकद आहे? प्रत्येकाला आम्ही निवडणुकीत पैसे दिलो आहोत हा विषय घेतात, हे कितपत योग्य आहे? म्हणून या गंभीर विषयाकडे त्यांच्या नेत्यांनी सुद्धा लक्ष देऊन हा पाणी प्रश्न मार्गी लावावा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या 2025 या कालावधीमध्ये वैरागडे नामक या ठेकेदाराला 1,08 लाख रुपयाच्या नवीन प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेसाठी शहरात नवीन पाईपलाईन, या ठिकाणी पाईपलाईनची आवश्यकता आहे 1,08 लाख रुपये। ज्या ठिकाणी वाडी पाईपलाईनसाठी त्यांना सदर काम देण्यात आले होते, सदर कामामध्ये जे नवीन जे टाकी होती, मागची टाकी फिल्टरच्या बाजूची, त्याची गाठ साफ करणे, त्याच्यामध्ये नवीन रेती भरणे, पाणी शुद्धीकरण करण्याकरता आलम ब्लिचिंग असो आणि वेस्टवेअर असो, नगरपंचायत म्हणजे फिल्टरचा वेस्टवेअर नाल्याला पाठवणे, आणि जिथं जिथं आपण जे पाईपलाईन टाकतो त्या ठिकाणी गट्टू लावणे, पण आणि घाटपूरच्या याच्यावर नवीन मोटर घेणे, असे अनेक त्याच्यामध्ये कामं होते। पण एक सुद्धा काम भंगाचा झाला नाही। त्या नवीन पाणी पुरवठा, नवीन 1,08 लाख रुपयाचा 2 रुपयाचा सुद्धा फायदा पोंभुर्ण्याला झाला, शहराला झालेला नाही। कुठल्याच वार्डात पाणी, नगरपंचायतच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा म्हणणं होता की ही जर आपण पाईपलाईन जर बांध जर जोडलो तर पाणी फोर्सनं येईल आणि नागरिकांना जिथं जिथं पाणी जात नाही त्याकरता फोर्सनं पाणी येईल आणि लोकांना पाणी मिळेल। पण त्याचा 2 रुपयाचा सुद्धा फायदा नागरिकांना होताना दिसत नाही। सदर पैसे लाटण्याचा काम हा शासनाचे पैसे कुठं चुराटा करण्याचा प्रयत्न या पदाधिकाऱ्यांचा चालू आहे। नगरपंचायतच्या अनेक कामात आज रोजी भ्रष्टाचार चालू आहे। वैशिष्ट्यपूर्ण कामं असो
वैशिष्ट्यपूर्ण कामाची आम्ही वेगळी पत्रकार परिषद घेऊन त्यांची संपूर्ण माहिती कागदोपत्रासहित सर्व पत्रकार बांधवांना उपस्थित करणार आहोत आणि जनतेसमोर ते खुलासा करणार आहोत. ओके सर. पाण्यासंबंधी 1 दिवसाआड पाणी पुरवठा लोकांना केला जात आहे. दुसरी गोष्ट 2024-25 या कालावधीमध्ये नगरपंचायतमध्ये एक ठराव येऊन का आज जो नागरिकांना वार्षिक तो कर चालू आहे पाण्यासंबंधीचा 750 रुपये प्रति कनेक्शन, नळाला कनेक्शन त्याप्रमाणे चालू आहे. पण त्यामध्ये नवीन ठराव घेऊन नगरपंचायतच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी दाम दुप्पट करण्याचं काम केलेलं आहे. 420 रुपये ऐवजी 720 रुपये ऐवजी 1500 रुपये, 750 म्हटलं. 720 रुपये ऐवजी 1500 रुपये सरसकट कर दरवाढ करण्यात आलेली आहे. ही लागू सुद्धा होईल. मार्च पासून लागू झालेली आहे. नवीन पावत्या तुम्ही कर वाढ करता, पण कमीत कमी 24 म्हणजे महिन्यातून कमीत कमी 24 दिवस सुद्धा, 25 दिवस, 24 दिवस, 20 दिवस सुद्धा साध्या पद्धतीने पाणी येत नाही. अशी गंभीर परिस्थिती आहे. फिल्टरची परिस्थिती जवळपास 2 वर्षापासून फिल्टर बंद आहे. 2 वर्षापासून फिल्टर बंद आहे. नगरपंचायतचे सर्व 2 वर्षापासून पाणी पुरवठा योजनेचा फिल्टर बंद आहे. जलशुद्धीकरण केंद्र त्यास कुठल्याच पद्धतीचा अलार्म, ब्लिचिंग न टाकता शुद्धीकरण बंद असल्यामुळे लोकांना शुद्ध पाणी पिण्याचा प्रश्नच नाही. गढूळ पाणी पुरवठा चालू आहे. तुम्ही याच्या अगोदर कुठल्या पाहिल्या असेल, पावसाळ्यामध्ये सुरुवातीला जो पाणी आला त्यामध्ये तुरटी फिरवल्याशिवाय पर्याय नव्हता पाणी पिण्याकरता. सर बरोबर आहे. अशी गंभीर परिस्थिती नगरपंचायतनं आणून ठेवलेली आहे. बरोबर आहे. तुमचा व्हाईट हाऊस या नावानं प्रसिद्ध असलेला व्हाईट हाऊस, ज्या व्हाईट हाऊसमध्ये सर्व सुविधा असायला पाहिजे तिथं घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसले. आम्ही स्वतः चंद्रपूरचे जे पत्रकार आहेत, वरिष्ठ पत्रकार, ते सुद्धा आले होते. ते स्वच्छतागृहात गेले. ते स्वतः वापर करण्यासाठी गेले, पाहायला नाही गेले. परंतु त्यांना असं आढळलं की या व्हाईट हाऊसने नावाने प्रसिद्ध असणाऱ्या इमारतीमध्ये काय चालू आहे, म्हणजे कशी व्यवस्था आहे. वस्तुस्थिती आहे ना. आणि महत्त्वाचा मुद्दा, तुमचे जे मुख्याधिकारी आहेत ते एकही दिवस पूर्ण वेळ राहत नाही. यावर कोणाचं नियंत्रण आहे का? मुख्य अधिकारी हे जवळपास आज 8 ते 10 दिवस झाले सुट्टीवर आहे. सुट्टीवर असतील. शासनाने नवीन मुख्य अधिकारी किंवा कुठल्या दुसऱ्या मुख्य अधिकाऱ्याकडे चार्ज देऊन नगरपंचायत किमान 2-3 दिवस तरी कमीत कमी मुख्य अधिकारी द्यायला पाहिजे होते. किंवा नेहमीप्रमाणे नायब तहसीलदार साहेब यांच्याकडे चार्ज देऊन मुख्य अधिकाऱ्याची भूमिका बजावण्याकरता देण्यात काही लोकांचे जे दाखले असतात, जे मुख्य अधिकाऱ्याच्या सहीनिशी होते, हरकत प्रमाणपत्र वगैरे, ते कामं लोकांची अडत आहे.